जे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यांमध्ये हा ट्रेंड बघितला. अकॅडमिकमध्ये गुड आहेत आणि एक सिव्हिलमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना, पण गायडन्स प्रॉपर भेटत नाहीये. आयफोन घेणारे पण यांच्याकडे लॅपटॉप नसणार, ते नंतर साईटवरती फक्त सिमेंटच्या बॅग्स मोजत असतात, बाकी काही करत नाही. मी या स्टेजमधून ऑलरेडी गेलेलो, त्यामुळे तुम्हाला सांगतोय, खूप गांभीर्यपूर्वक सांगतोय. इथून पुढे 4 वर्षानंतर तुमच्या हातात सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तर असेल, पण तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका जर केलेल्या असतील तर ती डिग्री फक्त आणि फक्त एक कागद आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये CET सेलचे बीटेकच्या ॲडमिशनसाठीचे कॅप राऊंड सुरू आहेत आणि कदाचित तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा तुमचे राऊंड्स कंप्लीट झालेले पण असतील आणि तुमचे फर्स्ट इयरचे क्लासेससुद्धा सुरू झालेले असतील. एकेकाळी मी सुद्धा याच फेजमधून गेलो होतो, त्यामुळे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये कोणत्या चुका अवॉइड करायला हव्यात. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय रवंदळे आणि तुम्ही बघत आहात आपलं सगळ्यांचं आवडीचं यूट्यूब चॅनल सिव्हिल स्पेस. तर कसलाही वेळ वाया न घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात. सगळ्यात मोठी चूक मुलं काय करतात तर सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीला कॅज्युअली घ्यायला सुरू करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा एक काळ आठवा. 11वी-12वीमध्ये JEEची जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होतात तेव्हा तुम्ही जेवढी मेहनत घेतलेली आहे, तुम्ही खरंच स्वतःला विचारायला हवं की इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही तेवढीच मेहनत घेत आहात का? कोणत्या गोष्टी मुलं कॅज्युअली घेतात? उद्या लेक्चर आहे, अरे चला बंक करू, कायच बिघडतं. CA1 आहे, एक्झाम तर आहे, काय होत नाही. मिड सेम आहे, ठीक आहे, काय एवढं काय नाही आहे. एंड सेमिस्टरची एक्झाम आहे, आम्ही एका रात्रीत अभ्यास करू आणि पास होऊ. तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहात, मी या फेजमधून ऑलरेडी गेलेलो, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. सोशल मीडियामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत किंवा दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या बाबतीत तुम्ही एक मीम्स बघितले असतील बघा, की सिव्हिल इंजिनियर्स एका रात्रीत अभ्यास करून सगळा विषय काढतात, म्हणजे काय पास होऊन जातात. पण यानंतरची रियालिटी मित्रांनो तुम्हाला कोणी सांगत नाही. तेच इंजिनियर्स किंवा तेच स्टुडंट जे पासआउट होतात एका रात्रीत अभ्यास करून, ते नंतर साईटवरती फक्त सिमेंटच्या बॅग्स मोजत असतात, बाकी काही करत नाही. त्यामुळे तुमचे लेक्चर्स, एंड सेमिस्टर एक्झाम्स, इंटरनल एक्झाम, प्रॅक्टिकल्स, वायवाज, या सगळ्या गोष्टींना डे 1 पासून सिरियस घ्या. कॅज्युअली बिलकुल घेऊ नका, तुमचं खूप मोठं नुकसान होईल. मिस्टेक नंबर 2 बघा, मुलं काय करतात. मी आता 11th-12thमध्ये खूप अभ्यास केलेला आहे, आता मला माझं आवडीचं किंवा जे काही कॉलेज हवे ते कॉलेज भेटले मला, आता फर्स्ट इयरला मी काही अभ्यास वगैरे करणार नाही, फक्त आणि फक्त मजा करेल. सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर नंतर अभ्यास करेल, नंतर बघेल. तर परत सांगतो बघा, रियालिटी चेक देतोय तुम्हाला. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगचं खूप महत्त्वाचं असतं. या सब्जेक्ट्सना बिलकुल कॅज्युअली घ्यायचं नाही आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स झालं तुमचं, त्यानंतर M1, M2, M3, त्याच्यानंतर आणखी पण जे काही सब्जेक्ट आहेत जसं की इंजिनिअरिंग ग्राफिक, याच सब्जेक्ट्सना बिलकुल सुद्धा कॅज्युअली घ्यायचं नसतं. मी असं म्हणत नाही आहे की फर्स्ट इयरमध्ये तुम्ही एन्जॉय करू नका. एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये पार्टिसिपेट करा, स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट करा, थोडंफार एन्जॉय करा, पण एन्जॉयसोबतच अभ्याससुद्धा करा. फक्त एन्जॉय करणार असं बिलकुल चालणार नाही. तर एन्जॉय करत असतानाच अकॅडमिककडे सुद्धा लक्ष द्या. मिस्टेक नंबर 3 बघा, मी बऱ्यापैकी मुलांना बघितलेलं ही मिस्टेक खूप जण करतात. ती मिस्टेक काय बघा, काहीच न करणे. आता तुम्ही म्हणत असाल अक्षय सर सांगतायत काय आम्हाला, काहीच न करणे ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो. मी खूप मुलं बघितलेले आहेत बघा, काय करतात, ईट, स्लीप अँड रिपीट, बाकी काहीच करायचं नाही. म्हणजे काय, कॉलेजला जायचं नाही आहे, लेक्चर करायचे नाही आहेत, ना लॅबला जायचं आहे, ना प्रॅक्टिकलला जायचं आहे, ना एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं नाही. लिटरली मुलं आळशी होऊन जातात. काय करतात ते मुलं, काहीच नाही, उठणार, जेवण करणार, पाणी पिणार, झोपी जाणार. फक्त आणि फक्त झोपण्यामध्ये 4 वर्ष वाया घालतात. मी कळकळीची विनंती करतोय तुम्हाला, असली चूक प्लीज 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 बिलकुल करू नका तुम्ही. मिस्टेक नंबर 4 बघा, मुलं काय करतात, कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर काय करते, हवाबाजी चालू होते. मी प्रत्येकाला ब्लेम करत नाही. इफ यू आर फायनान्शियली स्टेबल, तुमच्याकडे पैशाची काही कमी नाही आहे, घेऊन टाका आयफोन घ्या, तुमचा जो काही फोन घ्यायचा आहे आवडीचा तो घेऊन टाका. मुलं चूक काय करतात, आयफोन घेणारे पण यांच्याकडे लॅपटॉप नसणार. तुमचे जे टेक्निकल स्किल असतात ते डेव्हलप करण्यासाठी एक ॲटलिस्ट i5 और i3 लॅपटॉप तुमच्याकडे असलाच हवा. कारण इंडस्ट्रीला डिमांडिंग जे स्किल्स असतात, ऑटोकॅड झालं तुमचं, स्टॅट झालं, इटॅप झालं, त्याच्यानंतर बाकीचे जे अदर स्किल्स असतात ते सगळे तुम्हाला लॅपटॉपवरती शिकायचे असतात. आणि जर तुमच्याकडे लॅपटॉपच नसेल तर तुम्ही स्किल शिकणार कुठून विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला परत सांगतोय बघा, तुम्ही तुमचे जे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये पार्टिसिपेट करा, पण जे टेक्निकल स्किल्स लागणार आहेत, कॉलेज सगळं काही शिकवत नसतं बघा. तुमचं ऑटोकॅड झालं, स्टॅट झालं, त्यानंतर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स झालेत, मॅनेजमेंट स्किल्स झाले, साईटचा एक्सपिरियन्स असायला हवा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल की इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरमध्ये, सेकंड इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये किंवा फायनल इयरमध्ये कोणत्या वर्षी मी कोणते सॉफ्टवेअर शिकायला पाहिजे, तर त्या बाबतीत आपण ऑलरेडी सिव्हिल स्पेसवरती एक व्हिडिओ केलेला आहे. वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. 5 नंबरची मिस्टेक आहे बघा, सिव्हिलचे फंडामेंट न शिकता डायरेक्टली जम्प करणं. कशावरती, सॉफ्टवेअरवरती. काही मुलं जे बघितलेले आहेत मी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलू आपण त्यांना,
किंवा अकॅडमिकमध्ये गुड आहेत आणि एक सिव्हिलमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना पण गायडन्स प्रॉपर भेटत नाही आहे, ते मुलं चूक काय करतात बघा, सॉफ्टवेअर्स अगोदरपासूनच शिकायला चालू करतात. माझं म्हणणं असं बिलकुल नाही की तुम्ही सॉफ्टवेअर शिकू नका विद्यार्थी मित्रांनो, पण ऑटोकॅड शिकायच्या अगोदर तुमच्याकडून अपेक्षित काय असतं, इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या क्लासमध्ये तुम्ही पेन्सिल, स्केल, त्यानंतर तुमचं मिनी ड्राफ्टर हे सगळं वापरून ड्रॉइंग्स काढणं अपेक्षित असतं. पण त्याच वेळेस जर तुम्ही ऑटोकॅड शिकलेलं असाल तर तुमच्या डोक्यात विचार काय यायला लागतात, यार मी ऑटोकॅड एवढं शिकलेलं, मी हाताने ड्रॉइंग्स का काढू, ऑटोकॅडमध्ये पटपट कमांड टाकून मी लाईन कमांड वगैरे ट्रीम वगैरे सगळं करून क्विकली करून टाकतो नाही, मग मी सॉफ्टवेअर शिकायला का पाहिजे. तर असल्या मिस्टेक्स कधी होतात जेव्हा तुम्ही गरजेच्या अगोदर सॉफ्टवेअर शिकता. तर ही खूप भयंकर चूक आहे बघा. थोडीफार माझ्याच्यानं पण कॉलेजमध्ये असताना झाली होती, त्यामुळं सांगतोय. आणि या चुका तुम्हाला कुणीच नोटीस करून देणार नाही. पुढचं एक्झाम्पल देतो बघा. तुम्ही भरपूर मुलं मी असे बघितलेले आहेत ज्यांना स्टॅट जमतं, टॅप जमतं, पण जेव्हा मी त्यांना मुवमेंट डिस्ट्रीब्युशननी ॲनालिसिस करायला सांगतो एखाद्या बिल्डिंगचं, किंवा स्लोप डिफ्लेक्शन मेथडनी, किंवा IS 456नी मॅन्युअली स्लॅब डिझाईन करायला सांगतो, किंवा बीम डिझाईन करायला सांगतो, त्या मुलांना स्टॅडमध्ये टॅप्समध्ये सगळं जमतं, पण मॅन्युअली जेव्हा करायची गोष्ट येते तेव्हा करता येत नाही. त्यामुळं बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे सिव्हिलचे पहिले फंडामेंट, थेरॉटिकल फंडामेंट सगळे स्ट्रॉंग पाहिजेत आणि नंतर तुम्ही सॉफ्टवेअरला हात घाला. आता इथे विद्यार्थ्यांची चूक नाही आहे बघा. बिचारे डेडिकेशनने शिकण्याचा प्रयत्न करतात, क्युरियस होऊन शिकतात, पण त्याआधी त्यांनी काय शिकायला गरजेचं आहे हे कोणी तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, अगोदर तुम्ही थेरॉटिकल नॉलेज सगळं घ्या, फंडामेंट शिका सिव्हिल इंजिनिअरिंगचे, आणि नंतर सॉफ्टवेअर शिकायला चालू करा. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर तर गरजेचे आहेतच, पण त्याच्या पाठीमागचं जे फंडामेंट थेरॉटिकल नॉलेज असतं ते सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. ते फाउंडेशन आहे, त्यामुळे त्याला विसरून बिलकुल चालणार नाही. 6वी आणि सगळ्यात डेंजरस मिस्टेक आहे बघा. 70-80% ऑलमोस्ट मी 90% मुलं सांगतोय, 90% मुलं ही मिस्टेक करतात. ही मिस्टेक काय बघा, प्रत्येक गोष्टीचं बिल कॉलेजच्या नावावरती फाडून देणार. म्हणजे काय, आमच्या इथं प्लेसमेंट येत नाही आहे, कॉलेजची चूक आहे. आमचे लेक्चर्स होत नाहीत, कॉलेजची चूक आहे. लॅब्स व्यवस्थित होत नाहीत, कॉलेजची चूक आहे. सगळ्यात पहिले स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही तुमचं 100% कॉलेजमध्ये जेव्हा शिकत असता तेव्हा देत आहात का? हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा. आणि दुसरा प्रश्न विचारा, ज्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये, स्पेशली हा ट्रेंड मी कुठं बघितलेला आहे बघा, जे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यांमध्ये हा ट्रेंड बघितलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं ब्लेम कशाला? कॉलेजला. प्रत्येक गोष्टीचं ब्लेम कॉलेजला. ही चूक विद्यार्थी मित्रांनो या वयामध्ये मुलं खूप करतात. स्वतःला दुसरा प्रश्न विचारा बघा, जसं मी आता सांगत होतो तुम्हाला. पहिला प्रश्न हा विचारा की तुम्ही 100% डेडिकेशनने तुम्ही खरंच अभ्यास करत आहात का? तुम्ही तुमचा 100% देत आहात का? आणि 100% देत असाल तर दुसरा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला, जेव्हा ॲडमिशन घेत होतात तेव्हा कॉलेज तुमच्या मागं लागलं होतं का की आमच्याकडे ॲडमिशन घ्या? इकडे बघा, जे झालं, जे गेलं तुमचा अभ्यास वगैरे, काय जो काही झालं JEEमध्ये किंवा CETमध्ये, काही ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरून जायचं. जेव्हा तुम्ही कॉलेजची पायरी ओलांडता या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे माझं कॉलेज आहे, मी इथूनच शिकणार आहे आणि इथूनच माझं करिअर घडवणार आहे. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवायची बघा. कृतज्ञ कधीही व्हायचं नाही. कृतज्ञता नेहमी तुमच्यामध्ये असली पाहिजे. कॉलेजला ब्लेम कधी करायचं नाही. ती इन्स्टिट्यूट आहे, तिथून भरपूर मुलं पासआउट होऊन गेलेले आहेत. तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटनी घडवलेले आहेत. त्यामुळे कॉलेजला कधीही ब्लेम करायचं नसतं. यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजला ब्लेम करण्याऐवजी तुम्ही तुमचे स्वतःचे स्किल्स डेव्हलप करा आणि तुमचा 100% द्यायचा प्रयत्न करा. तर मी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरपासूनच तुम्ही या ज्या मिस्टेक सांगितलेल्या आहेत मी त्या कम्प्लिटली अवॉइड कराल आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रो व्हाल. तर मी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच दर्जेदार व्हिडिओज बघायचे असतील तर सिव्हिल स्पेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप स्टडीइंग, कीप लर्निंग.